स्टार्ट. वैज्ञानिक कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आता सुरू करत आहोत एक नवा सीझन आणि त्या सीझनचं नाव आहे बुवाबाजी. बुवाबाजी म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे. बुवाबाजी याचा अर्थ आपण एक वेगळ्या अर्थाने जर विचार करायचा ठरवला तर फसवणारे, लुच्चे, लफंगे, लुटणारे असं आपण म्हणतो. बुवा समाजात सगळीकडे पसरलेले आहेत आणि ते सर्व धर्मामध्ये पसरलेले आहेत, जगभर पसरलेले आहेत आणि ते शेकडो वर्षापासून हे बुवाबाजी करत आलेले आहेत. आणि असे जे बुवा आहेत त्या बुवांच्या सगळ्या गोष्टींचा आपण आता धांडोळा घ्यायचा आहे. आणि हे बुवा जे आहेत, हे बुवा आणि बुवाबाजी या दोन्ही गोष्टी आपण आता चर्चा करणार आहोत. आणि या सफरीवर आपण जात असताना बुवांचे कारनामे आणि बुवांच्या वेगवेगळ्या गोष्टी या सुद्धा पाहणार आहोत. बुवा हा एक शब्द आहे जो वापरला जातो अशा माणसासाठी की जो माणूस फसवतो, लुटतो, शोषण करतो. पण एक लक्षात घ्या की बुवा म्हणजे लुटणारे, फसवणारे असं जर असेल तर मग बुवाबाजी म्हणजे नेमकं काय असा प्रश्न निर्माण होईल. मग बुवाबाजी कशाला म्हणायची? म्हणजे लुटणारे जे जे आहेत त्याला बुवाबाजी म्हणायचं का? तर जरा आपल्याला नीट विचार करावा लागेल. याच्यावर विचार असा करावा लागेल की बुवा हा एका विशिष्ट अशा तंत्राचा वापर करत असतो. तंत्र म्हणजे एखादी गोष्ट तो तयार करतो आणि ती तयार करून लोकांसमोर ठेवतो, समाजासमोर ठेवतो. आणि ती गोष्ट जी असते ती गोष्ट फसवणारी, लुटणारी, लबाडी करणारी असते, पण ती समाजाच्या किंवा लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणजे ती अशी गोष्ट तो तयार करतो की ज्या गोष्टींमुळे लोकांच्या लक्षात पण येणार नाही की ते लुटले जातील, फसले जातील. आणि म्हणून मग असं अज्ञान जेव्हा लोकांच्या मनामध्ये तयार होईल किंवा लोक अज्ञानी असतात या बाबतीत, कारण त्याचं जे तंत्र आहे किंवा ती जी पद्धत तो वापरणार आहे त्या पद्धतीविषयी लोकांना काहीच माहीत नसतं. आणि ही जी पद्धत आहे ती पद्धत जेव्हा तो लोकांचा अज्ञान पाहून वापरायला सुरुवात करतो तेव्हा तो मग चलाखीनं काय करतो? लोकांना लुटायला सुरुवात करतो. लोकांना नुसतं लुटत नाही तर त्यांचं शोषण करतो. म्हणजेच काय? म्हणजे त्यांच्या खिशाला तो बरोबर कात्री लावतो. म्हणजे त्याच्याकडून अशी कृत्य घडली जातात की लोकांच्या लक्षात सुद्धा न येता लोकांचं घरदार सगळं साफ होतं. अशी गोष्ट घडते की तो लोकांच्या शरीराचा पण फायदा घेतो. म्हणजे खास करून स्त्रियांच्या शरीराचा फायदा घेतो. ते तिच्या लक्षात पण येत नाही. आणि लोकांच्या मानसिकतेचा पण फायदा घेतो. म्हणजे लोकांच्या मध्ये एक प्रकारे सरळपणा असतो वागण्यामध्ये. म्हणजे ते लोक सरळ वागत असतात, त्यांना कुठलेही छक्के पंजे आवडत नाही. पण हा लोकांना व्यवस्थित फसवतो, त्यांना उल्लू बनवतो. आणि अशा पद्धतीनं जे काही सगळं तो करतो त्या करण्याला बुवाबाजी म्हणतात. ही बुवाबाजी असते. आणि ही बुवाबाजी जगाच्या पाठीवरचा कोणताही बुवा असो, कुठल्याही धर्मातला असो, कुठल्याही पंथातला असो, कुठल्याही संस्कृतीतला असो, तो गरीब असो नाही तर श्रीमंत असो, तो ते करतच असतो. आता मग इथे असा प्रश्न निर्माण होईल की बुवा सर्व क्षेत्रात असतात का? हो, सगळ्या क्षेत्रामध्ये असतात. म्हणजे ते डॉक्टरीच्या क्षेत्रामध्ये असतात,
आता तुम्हाला माहिती असेल कित्येक डॉक्टर हे भरमसाठ बिल लावतात. खरं तर बिल झालेलं असतं 1-2 हजार रुपये, पण लावतात 20,000 रुपये. ही बुवाबाजीच आहे. तुम्ही जर एखाद्या ऑफिसमध्ये गेलात आणि तुम्हाला काम करून घ्यायचं तिथे आणि त्या ठिकाणी समोर उभे राहिलात त्याच्या आणि त्याला म्हणाल की हे काम करून द्या, तर तो ऑफिसवाला, तो अधिकारी जो असतो, तो म्हणतो साहेब काम करून देईन तुमचं, पण तुम्हाला 10,000 रुपये द्यावे लागतील. ही बुवाबाजी असते. शासकीय कामात कुठलेही पैसे द्यावे लागत नाही, पण तिथे तो पैसे मागतो. ही बुवाबाजी आहे. एखाद्या इंजिनियरकडे तुम्ही गेलात आणि तुम्ही त्याला असं म्हणालात की मला घर बांधून हवंय किंवा मला एका कारखान्याचं एक अमुक ड्राफ्टिंग करायचं आहे, तर तो तुम्हाला म्हणा की हो देईन मी, काही काळजी करू नका. आणि नंतर तो तुम्हाला किती खर्च येईल हे सांगेल आणि जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात करेल तेव्हा हळूहळू तो खर्च वाढवत न्यायला लागेल आणि तो म्हणेल की अमुक एक कारणामुळे हा खर्च वाढलाय, तमुक एक कारणामुळे खर्च वाढलेला आहे, आणि तो असा वाढवत जाईल आणि तुम्हाला फसवेल. ही बुवाबाजी आहे. मोठ्या मोठ्या संस्था असतात आणि त्या संस्थांचे चालक असतात. उदाहरणार्थ एखादी मोठी संस्था आहे, साखर कारखाना आहे, तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा जे काही ऊस असतो ते ऊस त्या कारखान्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सरकार त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार असतात. मग शेतकऱ्याला हे जे पैसे मिळणार असतात त्याचा एक दर ठरवला जातो. तो दर जो आहे तो जर पाडून शेतकऱ्याला दिला तर शेतकरी उघड्यावर येईल, उघड्यावर पडेल, त्याचं प्रचंड नुकसान होईल. पण मग शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान करायला हे साखर कारखानदार जबाबदार ठरणार. म्हणजे ही एक प्रकारची बुवाबाजी झाली ना. योग्य तो भाव द्यायला पाहिजे. एखादा राजकारणी आहे आणि तो गेलेला आहे मतं मागायला लोकांकडे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे मी तुम्हाला संपूर्ण देशाचा विकास करून देईन, किंवा त्यांनी असं सांगितलेलं आहे मी तुमची गरिबी हटवेन, त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी तुमच्या सगळ्या समस्या दूर करेन, त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये अजिबात पैशांची कुठलीही ददात पडणार नाही, मला फक्त निवडून द्या. आणि त्याला मग तुम्ही मत देता आणि मत अगदी हे सगळं ऐकल्यानंतर मत देता, तो निवडून येतो, मंत्री होतो, मग तो पुढच्या आणि मग मुख्य पदावर जातो, पण तो तुमचं काही करत नाही. ही पण एक बुवाबाजीच आहे. अशी बुवाबाजी सर्व क्षेत्रामध्ये आहे. पण मग बुवा म्हणतात का त्यांना? नाही, त्याच्यामध्ये फरक आहे. बुवा आणि अशा प्रकारचे दुसऱ्या क्षेत्रातले बुवा, तर बुवा हा नेमका शब्द कोणासाठी वापरला जातो? धार्मिक क्षेत्रासाठी वापरला जातो. धर्मामध्ये जे महाराज असतात, जे गुरु असतात किंवा जे तंत्रमंत्र करणारे असतात, ते जेव्हा लोकांना फसवतात तेव्हा त्यांना बुवा म्हटलं जातं. आणि इतर क्षेत्रात बुवाबाजी करणाऱ्यांना काय म्हटलं जातं? भ्रष्टाचारी, लबाडी किंवा लुटणारे असं त्यांना म्हटलं जातं. त्यांना सहसा बुवा हा शब्द वापरला जात नाही. बुवा हा शब्द धार्मिक क्षेत्रामधल्या कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी वापरला जातो आणि धार्मिक क्षेत्रात राहून जे फसवणूक करतात ते बुवा होत. त्यांना बुवा म्हटलं जातं आणि त्यांची कृत्य म्हणजे बुवाबाजी. आणि अशा बुवाबाजीची आपण आता पोलखोल करणार आहोत आणि पुढच्या वैज्ञानिक कट्ट्यामध्ये तुम्ही जरूर पहा. अशीच पोलखोल करत जाणारा हा बुवाबाजीचा एपिसोड. लक्षात ठेवा, वैज्ञानिक कट्टा हा एक विज्ञानाचा आधार घेऊन अनेक विषयांना हात घालणारा कट्टा आहे. त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि निश्चितपणे पुढच्या एपिसोडमध्ये आपण या बुवाबाजीला घेऊन गप्पा मारूया. आता काय करा, आता तुम्ही बोलला का नाही, आता फक्त परत शेवटचे 3-4 लाईन आहेत ते परत बोला आणि नुसतं लॅपटॉप मध्ये नुसतं बघत बसा, काम करत बसा. आपण भेटणार आहोत पुढच्या भागात बुवाबाजी कशी निर्माण होते हे बघण्यासाठी. विसरू नका.